सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे। पहिला सामना हा नागपुरात खेळवला गेला, ज्यात भारताचा विजय झाला। दुसरा सामना हा उद्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे। त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे। बीसीसीआय 3 फॉर्मॅटसाठी 3 वेगवेगळे कर्णधार नेमणार असल्याच्या बातमीची चर्चा आता जोर पकडत आहे। बातमी सविस्तर पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। मित्रांनो, दरम्यान एक रिपोर्ट समोर आला आणि त्यात टीम इंडियाच्या कर्णधार पदाबद्दल बोलले गेले। अहवालात म्हटले आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय 3 ही फॉर्मॅटसाठी वेगवेगळे कर्णधार निवडू शकते। चॅम्पियन ट्रॉफीनंतर रोहित आणि विराटच्या कामगिरीवर हे अवलंबून असणार आहे। सूर्यकुमार यादव हा टी20चा कर्णधार आहे, तर रोहित शर्मा कसोटी आणि वनडेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करतो। मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितने नावाला साजेशी खेळी केली नाही, तर रोहितऐवजी हार्दिक पांड्याला वनडे संघाचा कर्णधार बनवणार असल्याची माहिती समोर येत आहे। यासह प्रशिक्षक गौतम गंभीरने देखील पुढे हार्दिक पांड्याकडेच नेतृत्व देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आता रोहित शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे। मित्रांनो, अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत रहा।